होणार आहे कुरवडीची भाजी। इथे मी सर्वप्रथम 5 ते 6 कुरवड्या 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत। आता आपण भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवणार आहोत। इथे तुम्ही पहा, एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि घेतलेला लसूण। इथे आपण कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालून घेऊया। त्यानंतर तेल घातल्यावर आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरी ॲड करूया। जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये ठेचलेला लसूण घालूया। आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला आणि थोडंसं हलवून घ्या। आता त्यामध्ये आपला कढीपत्ता घाला। एकदम सोपी अशी रेसिपी आहे कुरवडीच्या भाजीची। तुम्ही या प्रकारे भाजी बनवून बघा। आता आपण त्यामध्ये चिरलेला बारीक टोमॅटो घालूया। थोडीशी कोथिंबीर घाला आणि हलवून घ्या। आता टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण कढईवर थोडं झाकण ठेवूया। 2 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर इथे तुम्ही पहा, कांदा टोमॅटो चांगल्या प्रकारे झालेला आहे मऊ। आता थोडंसं हलवून घ्या आणि आता आपण त्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करणार आहोत। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला आणि अर्धा चमचा मिरची पावडर घाला। शक्यतो मिरची पावडरच घाला तुम्ही। आता त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घाला। मिठाचं प्रमाण तुम्ही थोडं जरा कमीच ठेवा, ऑलरेडी कुरवडीमध्ये मीठ असते। आता आपण त्यावर हलवून घेतल्यानंतर 15 मिनिटे भिजवलेला कुरवडींचा भुगा आपण त्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण हलवून घ्या। इथे तुम्ही पहा, किती छान प्रकारे भाजी तयार झालेली आहे। अशा प्रकारे भाजी बनवली तर तुम्हाला खूप आवडेल। आता आपण त्यावर शेवटी 2 चमचे शेंगदाण्याचं मोठं कूट ॲड करून घेऊया। नंतर आणखी भाजी हलवून घ्या आणि आता आपण त्यावर वरती थोडीशी कोथिंबीर घाला आणि त्यावर आता 2 मिनिटं झाकण ठेवूया आपण। तुम्हाला माझी कुरवडीची भाजी कशी वाटली नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण त्यावर ताट झाकून घेऊया। 1 मिनिट ताट झाकल्यानंतर इथे तुम्ही पहा, आपली कुरवडीची भाजी तयार आहे। आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये। धन्यवाद। तोपर्यंत बाय बाय।